जितेंद्र आव्हाड यांनी जाणून बुजून वक्तव्य केले आणि याचे साक्षीदार शरद पवार आहेत। काय बोलायचं आणि काय नाही हे ठरल्याशिवाय कार्यकर्ता बोलत नाही, काही विधान करत नाही, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत। राम शाकाहारी होते की मांसाहारी होते हे पाहण्याकरता आव्हाडांनी जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते का, असा सवाल सुद्धा शिरसाट यांनी उपस्थित केलाय। या सगळ्या संदर्भात शिरसाट यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट। सर, खूप सारं स्वागत। सर, एकंदर देशामध्ये राम मंदिराची तयारी सुरू आहे। अयोध्येमध्ये राम मंदिर तयार होतं आणि एकंदर 22 तारखेला लोकार्पण होणार आहे। पण या आता पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक वक्तव्य येताना दिसत आहेत। जितेंद्र आव्हाड जे माजी मंत्री होते आणि एकंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी एक वक्तव्य केले, आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रभू श्रीराम यांच्याबद्दल। कसं पाहता या वक्तव्याकडे, एकंदर काय सांगाल याबद्दल? जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलंय ते जाणून बुजून केलेलं वक्तव्य आहे, इझिली बोललेलं नाही आणि त्याचे साक्षीदार शरद पवार आहेत। काय बोलायचं किंवा काय लाईन घ्यायची हे ठरल्याशिवाय बाकी खाली छोटा कार्यकर्ता बोलत नसतो, म्हणून त्याने ते केलेलं वक्तव्य उभा ठागाठाला म्हणा, जा आता युती करा। आज तो रामावर बोलला, उद्या आणखीन कुणावर बोलेल, उद्या तुमच्यावर बोलला तरी त्याला वाईट मानून घेऊ नका। म्हणून याचा संताप आता सर्व हिंदू धर्मीय जाहीर करतायत आणि मला वाटतं भविष्यामध्ये याचा जो काही परिणाम होणार आहे हा यांना भोगावा लागणार आहे, निश्चित भोगावा लागणार। अरे त्या मोहम्मद पैगंबरचा एक केस काय कुठं हरवला होता, जगामध्ये त्याला शोधायला चालले, केस डोक्याचा केस। त्यांच्या भावना दुखावल्या, त्यांचं असं झालं आणि आता रामाबद्दल असं बोलल्यानंतर तेही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला हे खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे मारेकरी इतर कोणी नाहीत, धर्मियातले आणखी हे जे काही असे असतात ना पाखंडी, हे लोक यांचे मारेकरी आहेत। कॅमेरामन राजेश मनियारसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।